नमस्कार मंडळी, आज आपण बघूया डाळ खिचडी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे, अर्धा वाटी मूग डाळ घ्यायची आहे, थोडंसं कट करून टोमॅटो घ्यायचे आहे आणि थोडंसं पालक आहे तो छान स्वच्छ धुवून कट करून घ्यायचा आहे आणि लसणच्या 2-3 ज्या कळ्या असतात त्या छान ठेचून घ्यायच्या आहे। त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि जी मूग डाळ आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। बघू शकतो छान तूप आहे, तर ते तूप आहे ना याच्या कुकरमध्ये टाकायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता असेल तर तुम्ही ॲड करू शकता, अजून छान टेस्ट येईल त्याला डाळ खिचडीला। तर मी इथे स्किप केला आहे। त्यानंतर लसण टाकायचं आहे, लसण छान लालसर असा भाजायचा आहे, छान ब्राउनिश होईपर्यंत। लो फ्लेमवर भाजलं की खूप छान त्याची टेस्ट छान लागते लालसर भाजला की। त्यानंतर त्यामध्ये पालक टाकायचा आहे, पालक छान असा एकजीव होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे। बघू शकता खूप छान प्रकारे असं ते कुक झालेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुम्ही जर जिऱ्याऐवजी जिरं पावडर टाकली तरीही चालेल, पण जिरं जर टाकलं तर अजून टेस्टी होईल। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून ते छान शिजल्या जाईल, थोडंसं एकजीव होईल आणि त्यानंतर त्यामध्ये जे तांदूळ आहेत ते ॲड करायचे आहे आणि त्यानंतर आणखी पाणी टाकायचं आहे। पाणी थोडं जास्त टाकायचं आहे कारण आपल्याला ही पातळ अशी डाळ खिचडी बनवायची आहे, त्यामुळे थोडं पाणी जास्त टाकायचं आहे, जेणेकरून त्याला असं थोडं घट्ट आणि थोडं पातळ अशी राहिली पाहिजे। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे, त्यानंतर 5 ते 6 शिट्टी होऊ द्यायची आहे आणि बघू शकता छान प्रकारे आपली जी खिचडी आहे ती झालेली आहे। बघू शकता एकदम पातळ अशी झालेली आहे, त्यामध्ये मी भरपूर जास्त पाणी टाकलं आहे। त्यानंतर छान बेबीला सर्व करायचे आहे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।